आज आपण पार्ले बिस्किटचा केक बनवतो. त्यासाठी इथे मी 2 पार्ले बिस्किटचे पुडे घेतले 10-10 रुपयावाले. आता आपण त्यांना या मिक्सरच्या जारमधनं बारीक पावडर करून घेऊया. ते दुधामध्ये जरी भिजत ठेवले तरी त्यांची छान स्मूथ पेस्ट तयार होते. पण थोडा वेळ लागतो. तर लवकर करण्यासाठी मी मिक्सरच्या जारमधनं फिरवून घेते. आणि याच्या आधी मी बिस्किटच्या ओरिओ बिस्किटच्या केकच्या रेसिपी टाकलेल्या आहेत. आता ह्या मिक्सरच्या जारमध्येच मी 4 चमचे साखर टाकून घेते. ऑलरेडी ही बिस्किटं गोडच असतात, मग थोडी 4 चमचे साखर बस होते. गोड तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. आणि लगेचच आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामधनं हे बारीक पावडर करून घेऊया. आणि थोडासा चिमटभर इतकं मीठ टाकते, कारण गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं की त्याची चव वाढते. तर इथे छान असं बारीक पावडर तयार झालेली आहे. तर ज्यात आपल्याला बॅटर बनवायचं आहे त्याच्यामध्ये आपण ही टाकून घेऊया. आणि आता या बिस्किटच्या पावडरमध्ये 1 पळी इतकं आपण तेल टाकून घेऊया. आणि इथे मी 1 कप कोमट दूध घेतलेला आहे. तर आधी 1 कपभर दूध टाकून घेते. लागला तर आपण नंतर टाकूया. आणि चमच्याने पूर्ण याला फेटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडेसे बिस्किटचे जाडसर तुकडे आहेत. आणि मी दुसरा 1 कप दूध घेतला आहे, पण त्यातला मी अर्धाच कप याच्यात टाकून घेते. जर लागला तर पुन्हा आपण टाकूया. आणि आपल्याला छान असा फेटून घ्यायचं आहे. आता इथे 1 कप घेतला होता, त्यातला मी अर्धा कपच, म्हणजे मला एकूण 1.5 कप दूध लागलेला आहे. आणि ह्या पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे. तर आता याच्यामध्ये काही बिस्किटचे तुकडे आहेत, तर त्याच्यासाठी आपण 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. म्हणजे ते तुकडे पण याच्यामध्ये विरघळून जातील. बिस्किटचा बॅटर आपला रेस्ट करायला ठेवला, तोपर्यंत आपल्याला ज्याच्यात केक बनवायचा आहे त्या केक टिनला मी थोडासा ऑइल लावून घेते. आणि इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. तर ह्या बटर पेपरला पण थोडासा ऑइल लावून घ्यायचे, म्हणजे केक एकदम पटकन निघेल, चिपकून राहणार नाही. आणि तुमच्याकडं जर बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल लावून मैद्याचं पीठ वगैरे पण त्याची कोटिंग करू शकता. तर इथे 5 मिनटं झाली आहेत. आणि जे बिस्किटाचे तुकडे होते ते पण विरघळलेत. छान असा स्मूथ पेस्ट तयार झालेला आहे. आणि या पद्धतीचा बॅटर आपल्याला केकसाठी पाहिजे. तर इथे मी एक इनोचा पॉकेट घेतलेला आहे. तुम्हाला जर इनो टाकायचे नसेल तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेऊ शकता. तर मी इथे इनोचं पॉकेटचा वापर करते. इथे मी 1 इनोचं पॉकेट पूर्ण टाकून घेते. आणि इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी तर थोडासा आपण दूध टाकून घेऊया. आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला थोडासा फिरून घ्यायचं आहे. आता जास्त फेटायचा नाही आहे त्याला, हलक्या हाताने त्याला थोडाच मिक्स करून घ्यायचं आहे इनो सगळा. आता इथे इनो मिक्स झाला आहे. आणि इथे मी थोडीशी गूळ पावडर घेतलेली आहे. याच्यामध्ये गुळाचे थोडे जाड कण आहेत. ती 1 ते 2 मी चमच ही पावडर टाकून घेते. म्हणजे जेव्हा केक खाऊ तेव्हा चॉकलेटसारखं ते मध्ये मध्ये ते गुळाचे खडे येतील. आणि लगेचच आपण जो केकचा भांडा ऑइल करून ठेवलेला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडी वरतून पण मी ही गूळ पावडर अशी टाकून घेते. थोडीच टाकायची आहे, जास्त नाही. आणि इथे मी थोडेसे भोपळ्याच्या बिया घेतलेत आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत. ते आपण थोडेसे वरतून टाकून घेऊ. तुम्हाला जर नसेल टाकायचा तर स्किप केले तरी चालतील. पण जरा आपला केक जरा छान दिसेल आणि झटपट असा तयार होणारा पार्ले बिस्किटचा केक एकदम टेस्टी बनतं. आता याला थोडासा असा टॅप करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये जे हवा असेल ती निघून जाईल. आणि आज मी केक कुकरमध्ये बनवते. तर एका साईडला मी आधीच कुकर प्रीहीट करायला ठेवून दिलेला होता. आणि कुकर छान गरम पण झाला आहे. त्याच्यामध्ये मी स्टँड टाकून घेते. आणि आपण केकचा भांडा ठेवून घेऊया. कुकरची रिंग मी काढून ठेवलेली आहे. आणि झाकण लावून आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो करून आपण 10 ते 15 मिनटं बेक करून घेऊ.
जवळजवळ अर्धा तास झाला आहे आणि कुकर काढून आपण बघूया. एकदम मस्त असा केक तयार आहे. आपण सुरी टाकून बघूया. सुरी किंवा टूथपेक टाकून बघायची. क्लीन निघते म्हणजे केक तयार आहे. तर आता आपण हा थंड करून घेऊ. आता हा बाहेर काढून आपण थंड करायला ठेवू. तर आधी केक थंड झाला आहे तर ह्या आधी कडा मोकळ्या करून घेऊया. आणि हा ताट असं ठेवून त्याला थोडासा टॅप करूया. एकदम मस्त असा केक निघलेला आहे. आता वर हा जो बटर पेपर लावलाय तो आपण काढून घेऊया. छान असं क्लीन केक निघलेला आहे. आता आपण तो अजून थंड करून घेऊ. तर इथे तयार आहे आपला पार्ले बिस्किटचा एकदम स्पॉन्जी आणि टेस्टी केक. तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त असं झालेला आहे. कोणी ओळखणारच नाही की हा तुम्ही पार्ले बिस्किटचा केक बनवलेला आहे. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेला बेलचा बटन दाबा. आवडला तर लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर घरात छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी तुम्ही असा घरात हा पार्ले बिस्किटचा केक बनवू शकता. तर चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.